वैभव पाटील नावाच्या या माणसासोबत मागच्या 2 दिवसामध्ये जी घटना घडली ती घटना तुम्ही नक्की जाणून घ्यायला पाहिजे। जंगलामध्ये जर तुम्ही जात असाल आणि समोर माकडं येत असाल, या माणसाला चुकी चांगली मागत पडली, कारण याच्या बॅगीमध्ये ज्या खायच्या गोष्टी होत्या त्या माकडांनी वासाने ओळखल्या आणि याच्या माग लागला होता 2 तासापासून माकड। ज्यामुळं हा घटनेचा व्हिडिओ बघा तुम्ही। 2 तासापासून हा माकड याच्या मागं लागला होता आणि शेवटी हा वैभव एका जागेवर थांबला। तिथं हा माकड याच्या बॅगीजवळ आला आणि याच्या अंगावर जबरदस्ती करत असताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे। तर तुम्हाला काय करायचं, जर तुमच्या समोर असं जर माकड वगैरे आलं तर तुम्ही नेहमी माकडासमोर काहीतरी खायची गोष्ट साईडला टाकून द्यायला पाहिजे आणि तुम्ही तिथून जायला पाहिजे। या वैभवला चुकी चांगली मागत पडली, कारण वैभवला माहिती होतं तिथं माकड आहे, पण वैभवनी तिथं बॅग खोलून देण्यापेक्षा त्यांनी तिथं थांबून बॅगीचे चेन आहे ती खोलू देत नव्हतं माकडाला। ज्यामुळं माकड तिथून काय हलत नव्हतं। माकड 2-2.5 तास तिथं बॅगीजवळ त्याच्या बसलं होतं आणि त्याच्यावर दडकाळी फोडत होतं, म्हणजे त्याच्याकडे चिडून बघत होतं। अशा कंडिशनला वैभवला भीती वाटत होती आणि वैभव हा केव्हाचा एका जागेवर स्तब्ध होऊन गेला होता आणि ते वैभवने ती बॅग आहे तिला पायामध्ये जकडून ठेवलं होतं। ज्यामुळं त्याची बॅग आहे ती बॅग त्या माकडाला देखील खोलता येत नव्हती, पण माकडाने त्या बॅगीच्या तिथं हाताने दाबून ठेवलं होतं आणि माकड काय ती बॅग काय सोडत नव्हतं। तर अशा कंडिशनमुळं वैभवसोबत एक भयंकर किस्सा हा घडून गेला, ज्यामुळं वैभव सलग 1-2 तास त्या बॅगीजवळ तसा स्तब्ध बसून राहिला आणि तेवढ्या वेळ माकडं देखील हललं नाही। त्या बॅगीमध्ये खायची गोष्ट होती आणि माकड त्याच्याकडं ओढत होतं। वैभव असं शांत बसलं होतं, माकड केव्हाचं ओढत होतं आणि माकडाने दडकाळी फोडून वैभवकडं हल्ला करण्याचा प्रयत्न शेवटी केला। शेवटी वैभव घाबरून बॅग खोलू दिली, पण वेळ एवढी निघून गेली होती, वैभवच्या अंगावर इजा झालेली होती। ज्यामुळं तुमच्याजवळ जर कोणता प्राणी येत असेल तर तुम्ही नेहमी ती बॅग आहे किंवा काय खायची गोष्ट असेल असे कंडिशनला तुम्ही ती ठेवून द्यायला पाहिजे प्राण्यासमोर। जर तुम्ही ठेवली नाही तर अशा कंडिशनला तुमच्याजवळ देखील हल्ला होऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये अनेक गड किल्ले आहे, विविध जागा आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही जर जात असाल तर नेहमी तुम्ही तुमच्या बॅगीमध्ये एखादी खायची गोष्ट ठेवायला पाहिजे। जर माकड किंवा कोणताही प्राणी तुमच्या जवळ आला की ती खायची गोष्ट साईडला टाकून तुम्ही तिथून जाऊ शकता। बॅकअपसाठी तुम्हाला काम येणारी गोष्ट म्हणजे खायची गोष्ट असते। तर अशा कंडिशनला तुम्ही फेस नक्की आयुष्यात एकदा नाही तर एकदा कराल। आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आपलं की महाराष्ट्रामध्ये भरपूर या घटना घडत असतात। इथून पुढं आपण सलग अशा घटनांबद्दल तुम्हाला माहिती सांगू आणि तुम्हाला सावध कसं राहायचं या गोष्टीपासून हे तुम्हाला कळवण्यात येईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर नेहमी तुम्ही सावध राहा आणि या वैभवने जी चुकी केली ती चुकी तुम्ही कधी करू नका। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।